आउटडोअरचा जो सीसीटीव्ही फुटेज आहे त्याचा ॲक्सेस आहे ना तुला? चल चेक कर ना प्लीज 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 कर ना. मी तुला सांगतोय म्हणून कर. कॅमेरा टुक टुक. मी हात जोडतोय तिच्या समोर. दाखव. मागे मागे थोडस. हा बघा थोडस माग हे इथपासून. नाही हे खोटं आहे. बस बस झालं सारंग, आता नाही. या मुलीला आपण माफ करायचं नाही. हिच्यासाठी आपल्या घराचे दरवाजे आता कायमचे बंद होतील ना, कायमचे. तुला हिला आपल्या घरात घ्यायचंय? या पोरीला जिनं तुझा माझा आपल्या घरच्यांचा आपल्या घराण्याचा अपमान केला त्या पोरीला तुला घरात घ्यायचंय? हो नाही घ्यायचं. सावलीवर खूप प्रेम केलंय मी. माझा एवढा तिरस्कार करते ती. आईचा पण अपमान केलाय तिने. माझ्या प्रेमाचा पण अपमान. हे शक्य नाही आहे. सारंग, मी खूप समजवण्याचा प्रयत्न केला तिला, पण ऐकायलाच त्याने. म्हणाली तुमच्या आईने माझा घोर अपमान केलाय. आईच्या वतीने मी माफी मागतो. तीच मला म्हणाली की अहो सारंग सरांनी आईची निवड केली ना, मग याचे परिणाम तर भोगावे लागतील. मी जो काही निर्णय घेतलाय त्याला फक्त आणि फक्त तिलोत्तमा मेंदळे जबाबदार आहे. त्यामुळे यापुढे मेंदळ्यांच्या लोकांशी कुठलंही नातं ठेवण्यामध्ये मला रस नाही. सावलीने डायव्होर्स मागितलाय सारंगपासून.